शिवारात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली। शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। हा भीषण अपघात सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडला असून ट्रॅक्टरमध्ये हळद काढण्यासाठी निघालेल्या शेतकरी महिला मजूर बसले होते। चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळले। विहिरीत पाणी आणि गाळ भरलेला असल्यामुळे ट्रॅक्टर पूर्णतः बुडून गेला आहे। केवळ एक टायर दिसत असून उर्वरित ट्रॅक्टर पाण्याखाली आहे। घटनेनंतर 2 महिलांसह एका पुरुषाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे, मात्र उर्वरित 8 जणांचा मृत्यू झाल्याची भीतीही वर्तवली जात आहे। हा अपघात हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातून आलेल्या मजुरांबाबत घडला असून घटनास्थळी पोलिसांसह ग्रामस्थांनी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले आहे। मागील 3 तासापासून विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पाण्यामुळे बचाव कार्य अधिक कठीण बनले आहे। या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी तातडीने मदत कार्य सुरूही केले आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट। नांदेडच्या आसेगावमध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे। त्या ठिकाणी विहिरीमध्ये ट्रॅक्टर पडून जी काही दुर्घटना झाली त्याच्यामध्ये ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांना शासनाच्या वतीनं 5 लाख रुपये अनुदान देण्याचं त्यांच्या परिवाराला हे आपण घोषित केलेलं आहे आणि या घटनेची संपूर्ण चौकशी करून अशा प्रकारचे अपघात होऊ नये या दृष्टीने जे करता येईल ते करण्याचे आदेश दिलेले आहेत।